अनेक शुभ गोष्टींचा संयोग गुरुदेव बनवतील राजयोग। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते। आज आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत। त्यात आजच्या भागात कर्क राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत। तुम्हाला माहीतच असेल की गुरुदेव मागील काही दिवसापासून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत। 14 मे 2025 रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला। त्यानंतर लगेचच 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे। त्यानंतर 5 डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथुन राशीत जातील। त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत। त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया। ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल। तर गुरुदेव हे आपल्या पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात। त्यांचे प्रभाव हे थेट असतात, मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो, म्हणून त्या प्रभावाचा आपण नेहमीच राशीनुसार अभ्यास करीत असतो। यावर्षी गुरुदेवांचं गोचर हे थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे थोडं अधिक सखोलतेने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे। गुरु म्हणजे जीव होय। मानवी आयुष्य जिथून सुरू होतं तो बिंदू म्हणजे गुरु होय। आईच्या गर्भात सर्वप्रथम जीवाचं आगमन होतं, त्यानंतर जीव निर्मिती होते, त्यामुळे त्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे। शिक्षण, जन्म, अर्थार्जन अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे। निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं भाग्यस्थान, धर्मस्थान हे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतं। तसंच व्ययस्थान देखील त्यांच्याच अखत्यारीत येतं। धर्मस्थानाचं आपलं विशेष महत्त्व आहे। धर्मस्थानात येणाऱ्या 3ही राशी किंवा धर्मत्रिकोणात येणाऱ्या 3ही राशी मेष, सिंह आणि धनु या देवग्रहांच्या राशी असतात। म्हणजे मंगळ, रवी, गुरु यांच्या त्या राशी आहेत। त्यामुळे पत्रिकेतील धर्मत्रिकोण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो। अशा धर्मत्रिकोणाच्या अंतिम बिंदूवर गुरुदेव आहे। धर्माच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। गुरुदेवांची मीन ही जी दुसरी रास आहे ती जलतत्वात येते। जलतत्वात येणाऱ्या 3ही राशी म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन या देखील देवग्रहांच्या राशी आहेत। या 3 राशीतील अंतिम रास म्हणजे मीन रास आहे, म्हणून तिचं महत्त्व अधिक ठरतं। असे हे गुरुदेव सुखस्थानात, मातृस्थानात उच्चीचे होतात। तुमच्या पत्रिकेत गुरुदेव विराजमान आहेत, मग ते कुठेही असू शकतात। तुम्ही तुमची पत्रिका बघा आणि सांगा की तुमच्या पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थानात बसलेले आहे। त्या राशीपासून 4थ्या स्थानाचं सुख ते कायम वाढवत असतात। गोचर हा वेगळा विषय झाला, त्यामुळे मूळ पत्रिकेत ते जिथे बसलेले असतील तेथून 4थ स्थानाचं सुख ते तुम्हाला कायमस्वरूपी वाढवून देतात। कारण गुरुदेव हे निसर्ग कुंडलीच्या 4थ स्थानात म्हणजे कर्क राशीत उच्चीचे होतात आणि आता ते कर्क राशीत प्रवेश करणार आहेत। मानवी आयुष्य पूर्णत्वाकडे जाण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात। ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। यांना आपण 4 पुरुषार्थ असं देखील म्हणतो। या 4 गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे आयुष्य पूर्ण होतं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या 4ही गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे। धर्माचं आचरण योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने करून भौतिक आयुष्याचा संपूर्ण आनंद घेत मोक्षाकडे वाटचाल करणं, या सर्व गोष्टीमध्ये गुरुदेव अत्यंत महत्त्वाचे असतात। गुरु हा दाता आहे, देणारा आहे। बालकाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण घटनांचं कारकत्व गुरुदेवांकडे येतं। बालकाचा जन्म होणं, त्याचं शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने धनार्जन, मोक्षाकडे वाटचाल या बाबी गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात। आता एकाच वेळी 2 घटना घडणार आहे। एक तर गुरुदेव राहूच्या दृष्टीतून स्वतंत्र होतील, त्यामुळे त्यांचा दुष्प्रभाव कमी होईल। गुरुदेवांची दृष्टी शनिदेवांवर पडेल। 18 ऑक्टोबरपासून मंगळदेवांवर पडेल आणि 17 नोव्हेंबरपासून रविदेवांवर देखील राहील। अशा प्रकारे विविध ग्रहांवर आणि स्थानांवर गुरुदेवांची अमृत दृष्टी असेल। गुरुदेव आपल्या अमृत दृष्टीने एकाच वेळी पत्रिकेतील 6 स्थानं शुभ करतात।
पत्रिकेतील 2 स्थानांचे ते स्वामी असतात, एका राशीत स्वतः विराजमान असतात आणि 3 स्थानांवर त्यांची अमृत दृष्टी पडत असते. त्यामुळे संपूर्ण पत्रिका शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात तयार होतं. यावेळची विशेष बाब म्हणजे याच काळात गुरुदेवांची दृष्टी ज्या राशीवर जाणार आहे त्या राशींमध्ये शनी, रवी, मंगळसारखे महत्त्वपूर्ण ग्रह असल्यामुळे त्यांच्या कारकत्वात देखील शुभता निर्माण होईल, जी 2025 या वर्षातील सगळ्यात विशेष बाब ठरेल. संकटाच्या काळात अतिरिक्त होणारा हा लाभ मानवासाठी अधिक उपयुक्त ठरेल. आपल्याला सुखद आयुष्याकडे वाटचाल करता येईल. आता आपण गुरुपरिवर्तनाचे कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया. गुरुदेव तुमच्या राशीतच प्रवेश करून उच्चीचे होणार आहे. त्यामुळे हे गुरुपरिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. मागील काळात गुरुदेव तुमच्या व्ययस्थानातून प्रवास करीत होते. त्यामुळे साहजिकच बऱ्याच संघर्षांचा तुम्ही सामना केला. कर्क राशीसाठी गुरुदेव राजयोगकारक आहेत. ते तुमचे षष्ठेश आणि भाग्येश आहेत. आता ते तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होणार आहे. प्रथम स्थानातील गुरु अनेक अर्थाने शुभ मानला जातो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रथम स्थानातील उच्चीचे गुरुदेव तुमच्यासाठी हंस राजयोग निर्माण करीत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत शुभ राजयोग मानला जातो. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. असं म्हणतात की प्रथम स्थानातील गुरु हे 10,000 दोष घालवतात. त्यात विशेष बाब म्हणजे ते उच्चीचे आहेत आणि तुमच्या राशीसाठी कारक आहे. त्यामुळे कर्क राशीसाठी अत्यंत शुभ काळ निर्माण होत आहे. मागील काळात तुम्ही प्रचंड संघर्षाचा सामना केला, अडचणीचा सामना केला. कारण असताना नसताना अनेक प्रकारचे खर्च निर्माण झाले. घरातील वातावरण वारंवार बिघडत होतं. सासूरवाडीसोबत देखील विसंवाद होत होते. या सर्वातून तुमची सुटका होणार आहे. हा शुभ काळ तुमच्यासाठी निर्माण होईल. मागील काळात शिक्षणात तुम्हाला नेहमीपेक्षा खूप जास्त अभ्यास करावा लागत होता. अभ्यास करत असताना देखील काही अडथळे निर्माण होत होते. तुम्ही अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. जोडीदार तुमचं म्हणणं, तुमचे विचार ऐकून घ्यायच्या मनस्थितीत देखील नसायचा. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. या सगळ्या विषयात आता तुम्हाला एक सकारात्मक बदल दिसून येईल. 18 ऑक्टोबर रोजी गुरुदेव तुमच्या राशीत प्रवेश करतील. तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करतील. राशीत विराजमान होणारे गुरुदेव तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक करतील. कोणत्याही परिस्थितीकडे, कोणत्याही प्रश्नाकडे शांतपणे बघून कसा सोडवावा, त्यातून मार्ग कसा काढावा याचं नियोजन तुम्ही कराल. कोणत्याही विषयावर तुम्ही थेट प्रतिक्रिया देणार नाही. हा एक मोठा व चांगला बदल म्हणता येईल. त्याचे देखील तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. राशीत प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघतो. अशा स्थानावर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार असल्यामुळे शिक्षणात यश प्राप्त होणं, मन लावून अभ्यास करणं, स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होणं, संपूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं, विवाह इच्छुक वधूवरांच्या आयुष्यात नवीन जोडीदार येणं, संतती इच्छुक जोडप्यांची मनोकामना पूर्ण होणं, इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणं, असे अनेक शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक, जोडीदार आणि व्यवसायाचं स्थान असतं. अशा स्थानावर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडणार असल्यामुळे जोडीदार व तुमच्यात सुसंवाद वाढणार आहे. तुम्ही दोघं तीर्थयात्रेला जाण्याचं किंवा एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचं नियोजन कराल. त्यातून तुम्हाला आनंद आणि मानसिक शांती प्राप्ती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. घरातील वातावरण आनंदी असलं की तुमची प्रगती घडत असते. या काळाचा लाभ घ्या. गुरुदेवांची नवम दृष्टी ही अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल. येथे 3 गोष्टी एकाच दृष्टीने महत्त्वपूर्ण होणार आहेत. एक तर भाग्यस्थानावर दृष्टी म्हणजे भाग्य समृद्ध होईल. विशेष बाब म्हणजे तिथे मीन ही गुरुदेवांची स्वतःचीच रास असल्यामुळे त्याच्या मूळ कारकत्वात वृद्धी घडून येईल.
कुटुंबात काहीतरी चांगल्या घटना घडून येतील. शनिदेव तिथेच विराजमान आहे. शनिदेव तुमच्या राशीसाठी सप्तमेश आणि अष्टमेश आहे. ते भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी पडणार असल्यामुळे साहजिकच त्याच्या शुभ फळांमध्ये वाढ घडून येईल. शनिदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल. गुरुदेवांच्या अमृत दृष्टीने शनिदेव शुभ होतील आणि शनिदेवांच्या दृष्टीने तुमच्या लाभात वृद्धी घडून येईल. परिश्रमात वृद्धी घडून येईल. पत्रिकेतील अर्थत्रिकोण समृद्ध होईल. म्हणजे जसं अशुभ प्रभावांची मालिका असते तशी शुभ प्रभावांची देखील मालिका असते जी तुमच्यासाठी तयार होत आहे. गुरुदेवांमुळे तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे. गुरुदेवांच्या अमृत दृष्टीमुळे शनिदेव सकारात्मक होणार आहे. शनिदेव सकारात्मक होणार असल्यामुळे इतर अजून अनेक लाभ होतील. या सर्व अर्थांनी विचार केला असता गुरुदेवांचं कर्क राशीतील गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळाचा उपयोग करून घ्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वतंत्र होने का प्रयास करो, जहाँ तक आपके विचार जाते हैं वहाँ तक पहुँचने का प्रयास करो और उन्हें अपने जीवन में उतारने का प्रयास करो. जेव्हा तुम्हाला सर्व ग्रह सहकार्य करीत आहेत त्या काळात तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे, धाडस दाखवलं पाहिजे आणि उन्नती करून घेतली पाहिजे. उपायांच्या दृष्टीने तुम्ही आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांचा आदर करावा, त्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा. तसंच तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक, वही, पेन्सिल यासारख्या शैक्षणिक साहित्याचं दान करा. याशिवाय देवानाच ऋषीनाच गुरु काश्चन्न सनिंभम बुद्धिभूतम त्रिलोकेश तम नमामि बृहस्पतीम या मंत्राचा तुम्ही जाप करायला हवा. या उपायामुळे तुम्हाला मातृसौख्य लाभेल, तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल, घरात सुखशांती नांदेल आणि समृद्धी वाढेल. म्हणून हे उपाय नक्की करा. याशिवाय एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रीन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा. गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी 6 ते 7 या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमहा या गुरुदेवाच्या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जाप करून ब्रेसलेट धारण करू शकता. हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा होईल. तसंच आरोग्य, विशेषतः पचनसंस्था व यकृताशी निगडीत त्रास कमी होईल. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची शास्त्रीय विधी, मंत्र, ॲक्टिवेशन कार्ड आणि माहिती पाठवण्यात येईल. अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचे सर्व राशींवर होणारे प्रभाव स्पष्ट करण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.